भारतीय देशमुख मराठा मंडळात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। भारतीय देशमुख मराठा मंडळ व देशमुख मराठा महिला मंडळ यांच्या वतीने मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या 10वी व 12वी परीक्षेत 85% व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा जाहीर सत्कार सोहळा आज श्री छत्रपती राजाराम सभागृह बिबेवाडी येथे सहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर स्मिता खोपडे यांच्या पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर डॉक्टर अमित मेडेकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सौ तन्वी दिवेकर, निखिल कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर बाळासाहेब पासलकर, साई स्नेहा हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर सुनील जगताप उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तेबरोबरच सामाजिक बांधिलकी, संस्कार आणि स्पर्धात्मक युगातील संधी यांविषयी मार्गदर्शन केले। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर अमित मेढेकर यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण परिश्रम करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष विष्णुपंत पासलकर, उपाध्यक्ष सीमा जगताप, सचिव ज्ञानेश्वर पासलकर, महासचिव राजेंद्र जगताप आणि खजिनदार जगदीश जेधे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारिणी सदस्य प्रशांत देशमुख, संपतराव कोकाटे, प्रल्हाद मरळ, रवींद्र जगताप, विजयराव ढमाले, सचिन देशमुख, राजेंद्र मारणे, मोहन कोकाटे, भानुदास पायगुडे, विजय शितोळे, लक्ष्मण धुमाळ, पूजा देशमुख, नाथोबा मारणे, उज्ज्वला पासलकर, वैशाली पासलकर, राजश्री कोकटे, शिवानी पायगुडे, विद्या शितोळे, अनुराधा पासलकर यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाला समाज बांधव, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शर्मिली पिसाळ यांनी केले। 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेत 85 पेक्षा जास्त गुण मिळवल्याबद्दल आज आपल्या समाजाने जो आपला गौरव केला त्याबद्दल मी मनापासून आभार मानते। हा सत्कार म्हणजे केवळ एका यशाची पावती नाही, तर भविष्यात अजून मोठे यश संपादन करण्याची आम्हाला मिळालेली मोठी प्रेरणा आहे। मी मेढेकर साहेब, पासलकर साहेब आणि समाजातील सर्व ज्येष्ठांना ग्वाही देते की समाजाने आज आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आम्ही कधीही कमी होऊ देणार नाही। भविष्यात उच्च शिक्षण घेऊन आणि कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करून आम्ही आपल्या देशमुख समाजाचे नाव नक्कीच उज्ज्वल करू। नमस्कार, मी डॉक्टर अमित मेढेकर। आज मी इथे भारतीय देशमुख मराठा मंडळ या कार्यक्रमाकरता आलो होतो। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि कार्यक्रम अतिशय सुंदर झाला। आज अनेक विद्यार्थी इथे भेटले की जे अनेक उत्तम गुण घेऊन आलेले होते। त्यांच्या पालकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा योग आला। सत्कार समारंभ होता, पण त्याचबरोबर त्यांच्या कार्याची, त्यांच्या कर्तृत्वाची आणि त्यांच्या करिअरची दिशा पुढे कशी असावी याकरता एक छोटंसं माझं भाषणही इथे झालं। मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि मी आशा व्यक्त करतो की ही सगळी मुलं पुढे जाऊन त्यांच्या कार्यक्षेत्रात नाव छान कमवतील आणि त्यांच्या पालकांना प्राऊड फील करून देतील। माझ्या अशा या सगळ्या कार्यक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। मी भानुदास पायगुडे। आपल्या भारतीय देशमुख मराठा मंडळाची स्थापना 27 एप्रिल 1967 साली झाली। तेव्हापासून सर्व संचालक मंडळ सामाजिक उपक्रम राबवतात। पूरग्रस्त लोकांना मदत करणे, आदिवासी व कातकरी समाजाला किराणा माल व 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, तसेच आरोग्य शिबिर व इतर उपक्रम राबवतात। मंडळाचे अध्यक्ष विष्णुअण्णा पासलकर, उपाध्यक्ष सीमाताई जगताप, सेक्रेटरी माऊली पासलकर व खजिनदार जगदीश जेधे व संचालक बाळासाहेब पासलकर, निखिल कन्स्ट्रक्शन ग्रुपचे डायरेक्टर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व संचालक मंडळ हिरारेने कार्य करतो, याचा खूप आम्हाला अभिमान वाटतो। मी सीमा रवींद्र जगताप, देशमुख मराठा मंडळाची उपाध्यक्षा। भारतीय देशमुख मराठा मंडळ ही जी संस्था आहे त्याची निर्मिती 1967 साली झाली आहे आणि तेव्हापासून या संस्थेमार्फत समाजातील गोरगरीब आणि शिक्षणापासून वंचित असणाऱ्या घटकांसाठी, तसेच उद्योगधंदे नसणाऱ्या तरुण वर्गांसाठी ही संस्था पहिल्यापासून काम करत आहे।
हे काम करत असताना या संस्थेला भरपूर अडचणही येतात, तरी देखील त्या अडचणींवर मात करून समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने ही संस्था 60 वर्ष सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहे. त्यामधला हा महत्त्वाचा उपक्रम आहे की दरवर्षी 10वी आणि 12वीच्या 85% वरील विद्यार्थ्यांसाठी इथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होत असतो. त्याकरिता आम्ही नवीन क्षेत्रातील मोठमोठ्या मंडळींना पाचारण करतो, त्यांचे मोटिवेशनल स्पीकर्स त्यामधून बोलावतो आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. मागे एकदा 3-4 वर्षांपूर्वी बीडमधील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्या महिलांना 25 महिलांना आम्ही इथे बोलावून त्यांना 25 हजाराची मदत या संस्थेमार्फत झालेली होती. कुठे महापूर आला किंवा आणखी कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तर त्यामध्ये जे काही भरडले गेलेले लोक असतात त्यांना मदत करणं हे देशमुख मराठा मंडळाच्या संस्थेनं पहिल्यापासून केलेलं आहे. यामध्ये विशेष करून नाव घेता येईल ते नामदेवराव पासलकर, विष्णुपंत पासलकर आणि जेदे सर आणि बरेच ढमाले सर, देशमुख सर, हे सगळ्या लोकांनी एकत्र येऊन ही संस्था उभी केली आणि त्यांच्यामार्फत ही कामं अव्याहतपणे कुठेही त्याचा फार गवगवा गाजावाजा न करता होत असतात आणि समाजासाठी काम केलं पाहिजे ही एक इमेज जी आहे या संस्थेची ती आजपर्यंत चालू आहे, ती इतरांना दिसत आहे. शिवाजी महाराज की